नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट नारायण सोमवंशी आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराने वेग घेतल्याने निवडणुकीचे जे काही राजकीय वातावरण आहे ते भलतेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ॲडव्होकेट नारायण सोमवंशी यांच्याशी संवाद साधणार. सर नमस्कार. नमस्कार. सर, काँग्रेस पक्षाची जी काही उमेदवारी आहे या निवडणुकीमध्ये अभय साळुंखे यांना मिळालेली आहे. तर अभय साळुंखे यांना मिळालेली जी काही उमेदवारी आहे या उमेदवारीकडे आपण कसे पाहता, नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला? एक तर काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये संपूर्ण विचार करून आणि सर्वसमावेशक विविध सर्वेज करून पक्षाकडनं अर्ज मागवून अनेक अर्थानं अनेक जणांना या ठिकाणी काँग्रेस पक्षानं विचाराधीन घेऊन काँग्रेस पक्षाची उमेदवारी ठरलेली आहे. आणि काँग्रेस पक्षाने यावेळेला एक तरुण, एक होतकरू, एक लढाऊ आणि सर्वसामान्याच्या प्रश्नाला न्याय देऊ शकेल आणि निलंग्यामध्ये एक कणखर बाण्याचा, एक संघर्षशाली आणि सर्व लोकांमध्ये समावेश असलेल्या अशा सर्वसमावेशक व्यक्तीला आज अभय साळुंखेच्या माध्यमातून तिकीट मिळालेलं काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. हे खरं तर काँग्रेस पक्ष किती लोकशाहीवादी आहे, सर्वसामान्याचा विचार करणारा आहे आणि त्या ठिकाणी परिवर्तनाच्या लढाईमध्ये काय केलं पाहिजे याची भान आणि जाण असणारा एक पक्ष आहे. हे सिद्ध काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा केलंय. त्यामुळं अभय साळुंखे सारख्या एका तरुण, उमद्या आणि संघर्ष करणाऱ्या तरुणाच्या निमित्तानं एक चांगली उमेदवारी काँग्रेसनं लोकांच्या समोर ठेवलेली आहे. सर, निलंगा विधानसभा मतदारसंघातील जर समजा आपण राजकीय इतिहास बघितला तर 1957 पासून 2019 पर्यंत काँग्रेस पक्षाची जी काही उमेदवारी आहे सातत्याने निलंगेकर घराण्यातच, म्हणजेच अशोक बंगल्यावरतीच निलंगेकर घराण्यातील व्यक्तीला मिळालेली आहे. आता यावेळी प्रथमच निलंगेकर घराण्याच्या बाहेर उमेदवारी मिळाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं? मला असं वाटतं की परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या त्या काळानुसार, त्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या नुसार, त्या निवडणुकांच्या नुसार वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थिती निर्माण होत असते. त्यावेळेला एक काळ, हे खरं आहे की एक काळ असा होता की निलंगा तालुक्यामध्ये किंवा निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निलंगेकर घराण्याला अनेक वर्षानं परंपरेनं ही निवडणूक काँग्रेसमधून निलंगेकर परिवारानं लढलेली आहे. आणि तसं अनेकदा इथं खरं तर यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये निलंगेकरांच्या परिवारांना अशोकराव पाटील जे निलंगेकर, जे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून 2 निवडणुकाही त्यांनी लढवून बघितलेल्या आहेत. त्यामुळं आजची ही जर उमेदवारी बदलली असेल तर यामध्ये केवळ पक्षानं वेगवेगळ्या पद्धतीने जे क्रायटेरिया पक्षानं ठरवला होता त्या अनुषंगाने काँग्रेस एक एवढा मोठा पक्ष आहे, लोकशाहीवादी आणि देशामध्ये स्वातंत्र्यापासूनची परंपरा असणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं काँग्रेस पक्षाने सर्व अर्थानं विचार केला आणि निवडणुका वरचेवर जर परिस्थिती आता पाहिली तर अत्यंत संघर्षमय पद्धतीनं त्या ठिकाणी आता निवडणुका होत आहेत आणि नेक टू नेक फाईट्स बऱ्याच प्रमाणात होत आहेत. त्यामुळं निवडणुकीचे संकेत, निवडून येण्याचे त्या ठिकाणचे संकेत आणि सर्व अर्थानं सर्वसमावेशक सर्वाला पोचेल या अनुषंगानं आणि विविध प्रश्नांच्या आणि निवडणुकांच्या एकंदरीत आज पक्षांची परिस्थिती हे सगळं पाहून मला वाटतं की काँग्रेस पक्षानं, म्हणजे जाणीवपूर्वक निलंगेकरार टाळण्यासाठी नाही, पण एका नवीन उमेदीनं एक नवीन परिवर्तन, म्हणजे जसं परिवर्तन लोकांना अपेक्षित आहे, कदाचित महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बोललं जातंय वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून की महाविकास आघाडीचंच अनेक सर्वेमधून असा निष्कर्ष आलेला आहे की महाविकास आघाडीचं या ठिकाणी आघाडी येणार आहे सत्तेमध्ये आणि परिवर्तन होतंय. तशाच अनुषंगानं मला वाटतं की पक्षाने एक परिवर्तन म्हणून हा प्रयोग केलेला आहे असं मला निश्चितपणानं वाटतं. सर, निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या अशी चर्चा आहे की अशोकराव पाटील निलंगेकर ही एक काँग्रेस पक्षातील एक भडीप्रस्त आहेत आणि 1962 पासून आज तक जर बघितलं आपण निलंगा विधानसभा मतदारसंघावर निलंगेकर घराण्याचे निर्विवाद अशा प्रकारचे वर्चस्व राहिलेले आहे. तर हे निलंगेकर घराण्याचे जे काही निर्विवाद वर्चस्व आहे हे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी अशोकराव पाटील यांनी जी काही उमेदवारीची मागणी केली होती किंवा अशोकराव पाटील यांची जी काही उमेदवारी डावलली आहे ही माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची फार मोठी राजकीय खेळी आहे असं राजकीय विश्लेषकांमधून बोललं जातं. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? याबद्दल माझं स्पष्ट असं मत आहे की हे अत्यंत चुकीचं, खोटारडेपणाचा प्रचार होणारं आणि खोट्या पद्धतीनं हा प्रसार जाणीवपूर्वक या ठिकाणी मीडियामधून केला जातोय. पण अशी काहीही परिस्थिती त्यामध्ये नाही. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाची एक प्रक्रिया आहे
आणि काँग्रेस पक्षानं जर पद्धत आपण बघितली उमेदवारी निवडीची, तर त्यामध्ये पहिल्यांदा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज करावा लागतो. त्यामधून किती उमेदवारांच्या नावं येतात किंवा मागणी येते याचा विचार करून जिल्हा काँग्रेस कमिटीवरती त्याची बैठक होत असते आणि त्याच्यातून काही नावं निवडून त्या ठिकाणी राज्य कार्यकारिणीला काँग्रेसच्या त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवले जातात. महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणी त्या सगळ्या याद्यांवरती जिल्ह्यातून आलेल्या त्याच्यावरती मग सगळं विचार करते, प्रकाश टाकते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या सर्व्हेच्या माध्यमातून, कारण पक्षाच्या पातळीवर सुद्धा आता अलीकडे सर्व्हे व्हायला लागलेत, त्या सगळ्या अनुषंगाने विचार करून प्रश्न बघून या सगळ्या परिस्थितीतून त्या ठिकाणी दिल्लीच्या मुख्य कार्यकारिणी कमिटी जी आहे, उमेदवार निवडीची स्क्रुटनी असणारी कमिटी, त्या कमिटीकडे ती यादी जाते आणि तिथं बसून मग फायनल दिल्लीमध्ये या ठिकाणी त्या यादीला मंजुरी दिली जाते. आणि ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे या प्रोसेसमध्ये अनेकांनी जशी मागणी केली, तर मी आत्ता म्हटल्याप्रमाणे काँग्रेस एक लोकशाहीवादी पक्ष आहे, सर्वांना समावेश करून घेणारा पक्ष आहे. आता या ठिकाणी अनेकांची नावं आली आणि त्या सगळ्यांच्या बाबतीत मुलाखती झाल्या, विचारणा झाली, पक्षाच्या पातळीवर, जिल्हा पातळीवर झाली, राज्य पातळीवर वेगवेगळे निरीक्षक पक्षाचे या ठिकाणी आले आणि त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यावर आपापल्या माध्यमातून सुद्धा त्यांनी निरीक्षणं आणि परीक्षणं या ठिकाणी केली आणि त्या सगळ्यांच्या अनुषंगाने विचार होऊन पूर्ण विचारांती काँग्रेस पक्षानं ही खरं तर ही उमेदवारी ठरलेली आहे काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी. त्यामुळे इथं असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं ठरेल की आदरणीय अमितजी भैया देशमुख सारख्या नेत्यानं जाणीवपूर्वक कुठंतरी निलंगेकर घराण्याला टाळण्यासाठी किंवा काटछेड देण्यासाठी अभय साळुंखेच्या माध्यमातून उमेदवारी दिली. कारण यामध्ये एक प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेमध्ये ही गोष्ट खरी आहे की आदरणीय अमितजी देशमुख साहेब हे मराठवाड्याचे एक मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य आहे, भविष्य उद्याचं. आणि या अनुषंगानं मराठवाड्याची जबाबदारी जरी त्यांच्यावर असली तरी या प्रक्रियेमध्ये पक्ष कार्यकारिणी आणि वेगवेगळे नेमलेले निरीक्षक आणि ज्याला त्याला दिलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्याच्या माध्यमातून विचार होऊन मी आत्ता म्हटल्याप्रमाणे निरीक्षण, परीक्षण, त्या ठिकाणी अभ्यास आणि सर्व्हेस होऊन या सगळ्यांचा गोळाबेरीज केल्यानंतर ही उमेदवारी ठरवली आहे. त्यामुळे हे अत्यंत खोटं आणि चुकीचं आणि खरं तर अन्यायाचं ठरेल की आदरणीय अमितराव भैयांनी या ठिकाणी कुठंतरी कुणाला तरी कमी लेखण्यासाठी किंवा निलंगेकर घराण्याची सत्ता कमी करण्यासाठी हे तिकीट बदलून दिलं. खरं तर पक्षानं याकडे सकारात्मक दृष्टीनं पक्षाने जी भूमिका घेतली आहे याकडे बघणं लोकांनी गरजेचं आहे. मला निश्चित विश्वास आहे की सर्वसामान्य माणसं याकडे अत्यंत सकारात्मक बघतील. कारण ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार आहे आणि सर्वसामान्याचा प्रतिनिधी, एक सर्वहारा समाजाचा प्रतिनिधी म्हणून एक अत्यंत उमदा उमेदवार या ठिकाणी दिलाय. त्यामुळे या म्हणण्याला कुठेही तथ्य आहे असं मला वाटत नाही. सर, काँग्रेस पक्षाकडे अशोकराव पाटील निलंगेकर, डॉक्टर अरविंद भातांब्रे, आपण अशी जवळपास 1 डझन मंडळींनी उमेदवारीची मागणी केली होती आणि तर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते नाराज झालेत. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये सगळं काही आलबेल आहे असं म्हणता येत नाही. काय सांगाल तुम्ही आम्हाला? नाही, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. ही गोष्ट मान्य करू आपण की काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणारी डझनभर व्यक्ती होती, हे अगदी खरं आहे. आणि खरं तर हे जिवंतपणाचं लक्षण आहे काँग्रेस पक्षाच्या. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे काँग्रेसला एक मोठी परंपरा स्वातंत्र्यापासूनची आहे. त्यामुळे निश्चितच हा पक्ष तळागाळात गेलेला पक्ष आहे. प्रत्येक गावापर्यंत कार्यकर्त्यांची साखळी आहे, संघटन आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाकडे आणि गेल्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं यश मिळाल्यामुळं काँग्रेस पक्षाकडे अनेकांनी मागणी केली आणि काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं ज्यांना कुणाला मागायचं असेल त्या सगळ्याला स्वातंत्र्य आहे. लोकशाही काँग्रेसमध्ये असल्यामुळं अनेकांनी तिकीटं मागितलं. पक्षाच्या नेतृत्वानं किंवा निरीक्षकांनी हे स्पष्टपणे सांगितलं की आपण कुणीही उमेदवारी मागत असलात शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला प्रयत्न करण्याचा आपल्याला अधिकार आहे. पण ज्या वेळेला पक्ष निरीक्षक आणि काँग्रेस कमिटी या ठिकाणी एकदा उमेदवार फायनल केल्यानंतर मात्र सर्वांनी आपापले मतभेद विसरून काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या मागे समर्थपणे आम्ही खंबीरपणे त्या उमेदवाराच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे सातत्यानं सांगितलं होतं. आणि आज तुम्ही जे म्हणताय तशी परिस्थिती अजिबात नाही असं मला वाटतं. याचं कारण असं, आज आदरणीय अभयजी साळुंखे यांच्या प्रचारार्थ जे कोणी मागणी करणारे आदरणीय आमच्या अशोकरावजी भैया पाटील निलंगेकर असतील, यानंतर भातांब्रे असतील, अजितजी माने असतील किंवा विजयकुमार पाटील किंवा अन्य मागणारे अनेक डझनभर आपण म्हटल्याप्रमाणे माणसं असतील, ती सगळी हळूहळू त्यांची नाराजी. साहजिक आहे की एक माणूस म्हणल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली नाही, दुसऱ्याला मिळाली, थोडंसं दुःख होणं, वेदना होणं साहजिक आहे. पण आज ह्या परिस्थितीमध्ये आता सर्वजण या ठिकाणी
काँग्रेस पक्षाच्या मागे विजयी करण्यासाठी ठामपणे उभे आहेत. वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये, वेगवेगळ्या सभांमध्ये आपल्याला दिसेल की ही सगळी नेते मंडळी हिरेरीने सहभागी होत आहेत. कालच आपण पाहिलं असेल, आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले यांची निलंग्यामध्ये प्रचंड अशी सभा झाली, ज्यामध्ये प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला. त्यामध्ये हे सगळे नेते, आदरणीय अशोकरावजी भैया असतील, आदरणीय भातांब्रेजी असतील, किंवा आता म्हटलेल्या उमेदवारी मागितलेली ही सगळी लोक हिरेरीनं त्यामध्ये सहभागी होती. विविध व्यासपीठांवरती, विविध मेळाव्यामध्ये होती. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा ते सातत्यानं गावोगाव तुम्हाला अत्यंत जीवाचं रान करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निलंगा विधानसभा मतदारसंघात विजयी तर करतीलच करतील, पण महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाची लाट जी आलेली आहे ते महाविकास आघाडीच्या निमित्तानं नुसते काँग्रेस पक्षच नाही तर आघाडीतले इतरही आमचे राष्ट्रवादी काँग्रेस असतील, तुतारी गटाचे आमचे शरद पवारजी साहेबांच्या गटाचे असतील, किंवा शिवसेनेचे आमचे ठाकरे गटाचे, उबाटा गटाचे असतील, किंवा वेगवेगळे आमचे शेतकरी कामगार पक्ष असेल, आज एक पुरोगामी पक्ष यामध्ये आघाडीमध्ये आहेत, ते सगळेजण अत्यंत हिरारीनं कामाला लागलेत आणि हळूहळू एक मोठा जनसमुदाय तयार होत आहे. त्यामुळे हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे की ते नाराज वगैरे होते. काही अंशी थोडं बहुत नाराजी असू शकते, पण ती आज राहिलेली नाही. आजच्या घडीला, आजच्या मितीला आपण जर पाहिलं तर ते सगळे नेते यामध्ये पुढाकार घेत आहेत आणि अभय साळुंकेजींना आणि काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर, प्रचारातील आपले स्थानिकचे नेमके मुद्दे काय आहेत? नेमकं कोणते मुद्दे आहेत प्रचारामध्ये, काय सांगा तुम्ही आम्हाला? खरं तर निलंग्याच्या प्रचाराच्या बाबतीत आता मी सुद्धा उमेदवाराच्या बरोबर 60-70 गावांना, तिन्ही तालुक्यातला रॅन्डमली 20-25 गावांना माझी हजेरी लावलेली आहे. आणि तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की अत्यंत आमूलाग्र बदल झालेला मतदारांमध्ये लक्षात येतोय. विविध प्रश्न एवढे मोठ्या प्रमाणात आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी की लोकाला सांगायला जायची गरज नाही, तर लोक आपण होऊन या ठिकाणी प्रतिसाद देताना मिळत आहेत. याचं कारण असं, इथले जे स्थानिक आमदार होते त्यांनी निलंग्यामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये काहीही काम केलेलं नाहीये. त्यांनी त्यांचं लक्ष फक्त काही विशिष्ट गोष्टींकडेच ठेवल्यामुळं आणि खऱ्या अर्थानं लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत, विशेषतः इथला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कष्टकरी आहे, इथल्या रस्त्याचे, पाणीचे, विजेचे जे प्रश्न आहेत, हे तुम्ही कुठल्याही प्रमाणात मिटलेले आपल्याला लक्षात येणार नाहीत. आणि कुठेही जावा गावोगाव, म्हणजे हे लोक आमदार सांगत आहेत. आता मी काही गावात तर मी असं पाहिलं की गेल्या 15 वर्षानंतर, म्हणजे 2 टर्मच्या पूर्वी केलेल्या कामाची उजळणी आता आमदार करून देत आहेत या ठिकाणी लोकांना. म्हणजे या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी काहीही काम केलं नाही हे सिद्ध होणार आहे. किंवा जे कामं झाली ती एवढी निकृष्ट दर्जाची होती की त्यामध्ये फक्त टक्केवारी आणि पैसाच कदाचित निघालाय की काय असा संशय लोकांना आहे. त्यामुळे उगा हजारो कोटींच्या इथं घोषणा केल्या म्हणजे विकास झालाय असं समजायचं कारण नाही. कारण स्थानिक लेवलवरती या सगळ्या प्रश्नांना, मग शेतकरी त्यामधून पुढला विषय की सोयाबीन सारखं अत्यंत महत्वाचं पीक जे खरीपाचं शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे, त्या पिकाला खरं तर ज्या देवेंद्र फडणवीसांनी आणि पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत ते महाराष्ट्राचे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी दंडवत यात्रा काढली आणि याच फडणवीसांनी या ठिकाणी सांगितलं की सोयाबीनला किमान 6,000च्या वर भाव मिळाला पाहिजे. आणि आज तेच देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आहेत, तेच कृषी मूल्य आयोगाचे दंडवत यात्रा काढणारे पाशा पटेल सत्तेवरती आहेत, पण ते भाव देत नाही आहेत आणि लोक याच्यावरती प्रचंड निराशा आहे. पीक विम्याचा प्रश्न असेल, अनुदानाचा प्रश्न असेल, फक्त सांगितलं जाते की तुम्ही लवकर ऑनलाईन करा, कागद गोळा करा आणि त्या ठिकाणी प्रचंड लोक या ठिकाणी ऑनलाईन करायला, ऑफलाईन करायला याद्या, पैसे खिशातले सुद्धा 100-200 रुपये, 100-500 रुपये घालत आहेत, पण लोकांना अनुदान मात्र पडलेलं दिसत नाही. लोक कुठेच समाधानी नाहीत. आणि सर, एक साधा विषय आहे की या सरकारला हजारो कोटीच्या ज्या योजना जाहीर कराव्या लागतात निवडणुकीच्या पुढे, हे याचं सिद्ध होणारं लक्षण आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या सरकारनं काहीही काम केलं नाही. म्हणून लोकांना कुठंतरी आकर्षित करण्यासाठी फसव्या आणि खोट्या घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत. पण लोक ही आता ओळखून आहेत, त्यांना निश्चितपणाने या वेळेला धडा जसं लोकसभेत दिलं त्याच्यापेक्षा किंवा जास्त मतांनी धडा शिकवल्याशिवाय लोक राहणार नाहीत असं मला वाटतं. सर, वरकरणी जर बघितलं आपण, ही लढत भैया विरुद्ध दादा अशी वाटते, परंतु प्रत्यक्षामध्ये निलंग्यातील जी काही लढत आहे ही निलंग्यातील लढत निलंगेकर विरुद्ध देशमुख आहे असं राजकीय विश्लेषक बोलतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं ही लढत? मी आता म्हटल्याप्रमाणे तुम्हाला असं अजिबात नाहीये. उलट तसं काही असलं असतं तरी त्या लोकांमध्ये तुम्ही जर बघितलं असाल, आमच्या नेत्यांनी काल महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आले, आदरणीय अमितजी भैया आले, ते सातत्यानं माननीय अशोकरावजी पाटील निलंगेकरांच्या संपर्कात आहेत आणि कुठंतरी
आज एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये घराणेशाही विरुद्ध लढण्यात बसतात आज देशाला 70 वर्षाच्या वर स्वातंत्र्य मिळालं आणि अजूनही जर आपण घराणे या ठिकाणी राजवाडेन कुठले तर एवढे म्हणत बसलो तर लोकशाही प्रगल्भ झाली नाही असं म्हणावं लागेल. असं काही समजणाऱ्या जे काही उच्च विद्याभूषित लोक आहेत, जे काही विश्लेषक वगैरे म्हणतात, त्यांचे चुकीचे सांगणे आहेत या ठिकाणी आहेत असं मला वाटतंय. तर याही पुढे जाऊन लोकांच्या प्रश्नासाठी ही निवडणूक असते. सामान्य माणसाला सुद्धा लोकशाहीमध्ये संधी मिळाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष एक मोठं पुढलं पाऊल टाकतंय आणि नव्यानं जसं अनेक ठिकाणी आपण म्हटलं की पक्ष नवीन लोकांना सुद्धा संधी देत असतो आणि दिलं पाहिजे लोकशाहीमध्ये. तर काँग्रेस पक्षाने हा एक प्रयोग केलाय. तर एक नवीन माणसाला, एका नवीन तरुण, एका उमद्या माणसाला या ठिकाणी संधी दिली आहे. याकडे लोकांनी जास्त पाहावं आणि सामान्य माणसं पाहत आहेत. हे मुठभर जे काही कार्यकर्ते मंडळी रस्त्यावरती फिरणारी असतात, या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गप्पा मारणारे असतात किंवा राजकीय विश्लेषकांचं प्रचंड पेव आणि सर्व्हेचं फार मोठे पेव अलीकडे दिसते की कोणी हल्ली उठतो आणि काही त्या ठिकाणी टाकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने उठतो. ही अशी परिस्थिती नाहीये. सामान्य माणसाचे ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत, त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. त्या जर सुटल्या नसतील, त्या सोडवण्यासाठी सामान्यातला प्रतिनिधी या ठिकाणी सत्तेवरती आला पाहिजे, विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि तो प्रश्न मांडणारा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून काँग्रेसने एक नवीन परिवर्तन या ठिकाणी घडवलंय. या सकारात्मक दृष्टीनं मला विश्वास आहे की सामान्य जनता पाहिल आणि हे खोटं आहे गोष्ट हे त्या ठिकाणी सिद्ध करेल. सर, काँग्रेसच्या आपले जे काही अधिकृत उमेदवार आहेत अभयदादा साळुंखे, यांची नेमकी स्ट्रेंथ काय आणि यांना मतदारांनी नेमकं या निवडणुकीमध्ये का निवडून द्यायचं त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? आदरणीय अभयरावजी साळुंखे यांची स्ट्रेंथ काय, तर सामान्य कुटुंबातल्या एका शेतकरी कुटुंबातल्या अगदी 6 एकर जमीन त्यांच्या इच्छेला काहीतरी येते, अशा एका कुटुंबातल्या माणसाला पक्षानं संधी दिली म्हणजे पक्षानं सुद्धा त्याबद्दल काहीतरी विचारच केला असेल असं अजिबात नाहीये. कारण अभयदादाची एवढी स्ट्रेंथ आहे, सर्वसामान्य माणसाला रस्त्यावरती खंबीरपणे पाय रोवून या ठिकाणी यंत्रणांच्या विरुद्ध संघर्ष करण्याची जी ताकद आहे, जो आत्मविश्वास आहे आणि खऱ्या अर्थानं निर्भीड असं व्यक्तिमत्व आहे आणि प्रचाराचं यंत्र झालंय. निर्भय बनो अभय बनो, म्हणजे जनतेला तर निर्भर करायचंच आहे, पण या ठिकाणी निर्भय करत असताना सुद्धा सामान्य माणसाचे प्रश्न जर आणले असतील तर रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा अभय साळुंखे न घाबरणारा माणूस आहे. आणि एका सामान्य माणसातल्या या ठिकाणी या कुटुंबातल्या माणसाला उमेदवारी मिळाल्यामुळे त्याची खऱ्या अर्थानं स्ट्रेंथ हीच आहे. लढाऊ बाणा हाच सर्वात मोठा स्ट्रेंथ आहे मला असं वाटतंय. आणि या बाण्याला बघून आणि लोक निश्चितपणानं यासाठी काहीतरी लोकशाहीत परिवर्तनाचं होणं गरजेचं आहे. लोक सुद्धा तेच बघितल्यानंतर कंटाळत असतात. त्यामुळे एक नवीन उमेदी, एक नवीन आत्मविश्वास, तरुणांना सोबत घेणारा आणि खऱ्या अर्थानं अभयरावच्या बाजूने तुम्ही जर पाहिलं असेल, काँग्रेस मी आता म्हटल्याप्रमाणे जुन्या विचारांचा पक्ष आहे. अनेक विद्वान जुने विचारवंत कार्यकर्ते प्रत्येक गावोगाव आहेत, पण नवीन तरुणांची फळी जर तुम्ही बघितलात तर अभय साळुंखेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये असेल कुठं असेल त्यांच्या पहिल्याच्या काळात, पण जे तरुणांमध्ये जो आत्मविश्वास भरलाय, आज तुम्ही कुण्याही गावात गेल्यानंतर तरुणांची फार मोठी त्या ठिकाणी साखळी आणि संख्या तुम्हाला लक्षात येईल की आदरणीय अभयदादाच्या बरोबर आहे. आणि हा तरुणांचा आत्मविश्वास आणि ज्येष्ठ माणसांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची लढाई असणाऱ्या एक लढाऊ बाणा हे अभयदादांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आणि या स्ट्रेंथच्या जोरावरतीच एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, एक काँग्रेसचा उमदा माणूस या ठिकाणी विधानसभेमध्ये गेला तर नवल वाटू नये असं मला वाटतं. सर, काय वाटतं नेमकं या लढतीचा निकाल काय राहील? निश्चितच मी जेवढं फिरतोय, मी अनेक गावांमध्ये पाहिलं, मी बऱ्याच निवडणुका पाहिल्या. मी माझ्या वडील कैलाशवासी मधुकररावजी सोमवंशीच्या निवडणुकांपासून निवडणुका पाहिल्या. अनेक या ठिकाणी असं बोललं जायचं की काही माणसं पडूच शकत नाहीत, असे सुद्धा इतिहास आम्ही पाहिले. पण ते सर्व इतिहास जनतेने हे दाखवून दिलंय की हे सर्व फोल आहे. जनतेच्या मनात आल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी धूळ चाटावीच लागेल आणि पराभव स्वीकारावाच लागेल. त्याच कारण मी मागे एक माणिक जाधवांची निवडणूक पाहिली. असं बोललं जायचं की शक्यच होत नाही, पण अशक्याला शक्य करून दाखवणारी ताकद ही लोकशाहीच्या त्या मतामध्ये असते. आणि मला निश्चित असा विश्वास वाटतो, मी गावामध्ये जेवढं फिरतोय लोकसभांना म्हणजे लोकांचा स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद. सर, आज आम्हाला कुण्या गावात गेल्यानंतर, मी आता काल परवा उदाहरण, मी काल धनेगाव मध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी आमचे उमेदवार आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी थांबले होते आणि त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं
की साहेब 3 दिवस झालं आमच्या इथं 6 डेप्या जळाल्या आहेत त्या धनेगावच्या, एकही डीपी चालू नाही आणि आम्ही अंधारात आहोत. तिथल्या तिथून त्यांनी फोन लावला तिथंच त्या ठिकाणाहून आणि त्या इंजिनियरला सांगितलं की उद्याच्या उद्या इथल्या डीपी आणि उजेड पडला तर ठीक आहे. आणि आता म्हणजे ही जी स्ट्रेंथ आहे लढण्याची, लोकांचे प्रश्न वेगळे आहेत, यामध्ये अभयजी हिरिरीने आणि अत्यंत आत्मविश्वासाने सामोरं जातात, निर्भयपणे जातात. आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे एवढीच विनंती करतो जनतेला की निर्भय बनून त्यांनी अभय द्यावा आणि काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला विजयी करावं, हा मी त्यांना विनंती करून या ठिकाणी संदेश देतो. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.